सखी सावली काव्यांजली। हा प्रीतम यावेळी इथे दरवेळी मांजरासारखा हा माझ्या वाटेत आडवा येतोच येतो। सुजित या ना, आत या। नमस्कार नमस्कार नमस्कार। हाय हाय। प्रीतम, लाडूच्या लग्नाची बोलणी करतोय ना, त्यासाठीच सुजितला बोलवलं। नाही सर, सुजित नावाचं कोणी कधी नव्हतं। आमची फक्त 10 जणांची टीम आहे आणि हा सुजित का कोण म्हणतायत तो कधी आमच्या टीम मध्ये नव्हताच। हा नेमका आहे तरी कसा? आणि काव्या वहिनी अंजलीचं ह्याच्याशी लग्न करून देण्यासाठी इतकी घाई का करते? तुला मोगरा खूप आवडतो ना? आज मोगरा मांडलेली मी सुद्धा तुला आवडेल। या सुचित्रा, बस। मी मुलीला घेऊन येते। तू थांबणार आहेस? हो थांबतो ना। नाही म्हणजे तुलाही काही मदत लागली तर माझी मदत होईल आणि घरचंच कार्य आहे म्हटल्यावर तर बस ना मग। हा। मुलगी आली। प्रीतमशी आज लग्नाची बोलणी होणार आहे आणि हे सुजित इथे का आले? यांचं काय काम असेल? अंजली, सगळ्यांसाठी चहा घेऊन ये। तू थांब, मी आणते बाबा। श्रेष्ठा, सगळा गेम फसला यार। पैसेच नाही मिळाले तुला।
आता तुझ्या त्या किडनॅपरचा काय करणार आहेस? त्याला कुठून देणार आहेस तू पैसे? माहित नाही यार, काहीतरी करावंच लागेल. मी ना माझ्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स मोडून पैसे मॅनेज करेन, पण ना त्यात गुंडाची कटकट एकदाची बंद करून टाकेन. दुसरा ऑप्शन नाही यार माझ्याकडे. हे होईल ग, पण तू अचीव काय केलंस? तू त्या विश्वजित सरांच्या मुलीला किडनॅप केलं, पण तुला घरात घुसायचं होतं त्यांच्या, ते तुला जमलं नाही. वर त्या काव्याने पण किडनॅपर समजून भरपूर मारलं तुला. आणि आता हे पैसे पण वाया जाणार आहेत तुझे. तू ना सगळ्याच बाबतीत लुजर ठरलीयस. नाही यार, मी लुजर कधीच ठरू शकत नाही. बस झालं आता, हे ना छोटे छोटे गेम्स खेळणं बंद. मोठा आणि विनर मीच हो. मग बघशील तू, सगळ्या गोष्टी कशा माझ्या हातात येतील तेव्हा कळेल तुला. लाडू अगं, नवऱ्या मुलीला चहा द्यायचा आधी सुजितला चहा दे. अक्काई, तुझे ठरवशील ते मला मान्य आहे. अगं, मुलगा कोण आहे ते तरी विचार. माहिती आहे मला, मी लग्नाला तयार आहे. चला मग आता बोलणी सुरू करूया. हो, सुरू करूयात. सुजित, तुम्ही एकटेच आलात? हो का? ऍक्च्युली जवळचं असं कुणीच नाहीये मला, त्यामुळे कोण येणार बरोबर, म्हणून एकटाच आलो. खरं तर अंजलीला आम्हाला भरल्या घरात नांदायला पाठवायची होती. मोठं कुटुंब, आपल्या नात्याची माणसं, प्रेम, आपुलकी तिला मिळावी अशी इच्छा होती. पण असू, काव्याची इच्छा. सुजीत, तुला एक विचारलं तर राग नाही येणार? तुझे आई वडील एक्झॅक्टली कसे गेले? अपघातात गेले. सांगितलं होतं ना मी, हॉस्पिटलमध्ये भेटलो तेव्हाच. काय कावे ते, हो की नाही? नाही, ते बरोबर आहे, पण म्हणजे अपघात झाला कसा, कुठे आणि एक्झॅक्टली काय घडलं? अजून खरूच काढतोय हा. आता अचानक असे प्रश्न विचारल्यावर काय उत्तर द्यायची? हे असं काही होईल याची मला कल्पनाच नव्हती. आता काहीही फेकलं तरी हा प्रीतम मागावर राहून ते शोधून काढेलच आणि नसती भानगड. सुजित, अहो काय झालं तुम्हाला? कविते सॉरी,
मला मला नाही बोलायचं या विषयावर. काय आहे, माझ्या आयुष्यातली कधी न भरून निघणारी जखम आहे आणि तिच्यावरच्या जखमा जेवढ्या काढाल तेवढाच मला त्याचा त्रास होतो. काव्याताई, अहो, आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय मी. ती अशी या कटू आठवणींनी व्हायला नकोय मला. माझ्या आई बाबांना मी वाचवू शकलो नाही हे मी विसरू शकलेलो नाहीये. त्यांना त्यावेळी मी रक्त नाही पुरवू शकलो आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याला मी स्वतःला जबाबदार धरतो. नको नको, मला या आठवणींचा त्रास होतो, या विषयाचा त्रास होतो. मला नाही बोलायचं या विषयावर. बरं ठीक आहे, तुम्ही शांत व्हा आधी. तुम्हाला आवडत नसेल तर आपण कुणीच या विषयावर बोलायला नको. हा, नाही, कुणी बोलणार नाही. तुम्ही प्लीज. तुम्ही बसा ना. हो. बाबा, आपण एकदम तुझ्यासारख्या 56 अतिशहाण्यांचा बंदोबस्त केलाय मी आतापर्यंत. तुझा पाप आहे मी, कळलं ना? जास्त डिटेक्टिव्हगिरी करायला लागलास तर पाप घशात खाले, लक्षात ठेव. आता एकमेकांबद्दलची माहिती तशी झालेलीच आहे. तर त्यामुळे तुम्हा दोघांना जर समजा काहीतरी आतमध्ये जाऊन बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. हो, सुजित, तुम्हाला काही बोलायचं असेल तर. अहो नाही काव्यताई, आम्ही ओळखतो एकमेकांना. याआधी सुद्धा भेटलोय आम्ही. एकमेकांच्या आवडीनिवडी सुद्धा माहिती आहेत. कवितेबद्दल तर तुम्हालाही माहिती आहे आता. सो वेगळं असं काही बोलायची गरज मला वाटत नाही. बरं, लाडू, तुला काही बोलायचंय का त्यांच्याशी? नाही बोलायचं. ठीक आहे मग, म्हणजे आता आपली बोलणी झाली आहे तसं मी समजतो. काय काव्यताई? मला असं वाटतं, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर आपण आता साखरपुडा लवकरात लवकर करून घेऊयात. आहे आम्ही सगळे चर्चा करतो एकदा या विषयावर आणि मग ठरवून तुम्हाला कळवतो. चालेल? हो, अर्थात अर्थात. तुम्ही आपापसात बोला आणि ठरवा, मला कळवा त्याप्रमाणे. हो. बरं, मी मिठाई घेऊन येतो. या सुचित्रा. बाळा, अंजली, मिठाई का? आज तुझं लग्न ठरलं. आज जर तुझी आई असती तर तिला किती आनंद झाला असता. काव्यताई, आता मी निघतो. भेटूया. नमस्कार.
अंजली, अगं मुलगा कोण आहे ते तरी विचार. माहितीये मला. मी लग्नाला तयार आहे. लाडू, नवऱ्या मुलीला चहा द्यायचा आधी सुजितला चहा दे. प्रीतम, तुला मोगरा खूप आवडतो ना? आज मोगरा मांडलेली मी सुद्धा तुला आवडेल.